सुप्रभात क्लास. अश्विनी आपलं सगळ्यांचं योग वर्गामध्ये स्वागत करते. आजच्या योग वर्गामध्ये आपण बेसिक आसनं करणार आहोत आणि त्याचबरोबर लवचिकता सुद्धा साधणार आहोत. त्याकरता बैठक स्थितीमध्ये बसून घ्यायचे. पद्मासन, सहजासन, स्वस्तिकासन किंवा वज्रासनामध्ये हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा. मनगट गुडघ्यावर, कोपर किंचित वाकलेले, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. एक मोठा श्वास घ्या, तितकाच मोठा श्वास सोडा. पुन्हा एकदा एक मोठा श्वास घ्या, तितकाच मोठा श्वास सोडा. वाढलेली श्वासाची गती कमी करा आणि आता संत श्वसन चालू द्या. त्रिवार ओंकार आणि गुरुवंदनेसाठी तयार व्हायचंय. एक मोठा श्वास घ्या, ओंकार सुरू करा. श्वास घ्या, गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे. आज आपण ओंकार कोणत्या पद्धतीने म्हणायचा हे आधी सुरुवातीला शिकून घेऊया. ओंकार म्हणण्यासाठी एक खास पद्धत आहे. एक ओंकार म्हणण्यासाठी कमीत कमी 10 सेकंद आपण वापरायचे. कमीत कमी 10 सेकंदाचा एक ओंकार म्हणायचा आहे. ओंकार 3 स्वरांच्या संयोगाने होतो. अ, उ आणि म ह्या 3 स्वरांच्या संयोगाने ओंकाराचा उच्चार होतो. अचा उच्चार पहिली 2 सेकंद करायचा आहे. त्याच्यानंतर पुढची 3 सेकंद ऊचा उच्चार करायचा आहे आणि त्यानंतर पुढची 5 सेकंद मकार म्हणजे मगचा उच्चार करायचा आहे. अचा उच्चार करताना किंचित ओठ उघडून अ करायचा आहे. ओठांचा गोलाकार करून उ म्हणायचा आहे आणि ओठ बंद करून मकार म्हणायचा आहे. अचा उच्चार हा पोटाच्या स्नायूंमधनं निघणार आहे. तिथनं कंपन निर्माण होतात त्या ठिकाणी. त्यानंतर ऊचा उच्चार हा छातीच्या स्नायूंमधनं अवयवांमधनं कंपन निर्माण होणार आहे आणि मकार म्हणताना संपूर्ण मेंदूच्या स्नायूंमध्ये कंपन निर्माण होणार आहे आणि तिथून हा ध्वनी निघणार आहे. तर आपण आता कसा म्हणायचा आहे 10 सेकंदात ओंकार ते शिकूया. हाताची बोटं मोजून हाताची बोटं मोजून सेकंद तुम्ही मोजण्याचा प्रयत्न करा. घड्याळ लावण्यापेक्षा हाताची बोटं मोजायची. श्वास घ्यायचा, श्वास सोडत किंचित ओठ उघडून पुन्हा एकदा करून दाखवते. बघायचंय, श्वास घ्यायचाय, ओठ किंचित उघडून अ, ओठांचा गोलाकार करून उ आणि ओठ बंद करून मकार म्हणायचंय. श्वास घ्या, बोट मोजायची सेकंदा करता. पुन्हा एकदा श्वास घ्या, श्वास सोडत ओंकार.
या पद्धतीने ओंकार म्हणायचा आहे. या पद्धतीने ओंकार म्हणताना आपल्या संपूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण होतात. ही व्हायब्रेशन प्रत्येक संस्थेच्या टोकाशी, ज्या ठिकाणी अंतःस्रावी ग्रंथीचा स्त्राव होत असतो, त्या ठिकाणी ही व्हायब्रेशन झाल्यामुळे त्या ग्रंथीतला स्त्राव योग्य रीतीने होतो, योग्य प्रमाणात होतो आणि त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो. शरीर स्वास्थ्य सुधारतं आणि त्याचबरोबर मन स्वास्थ्य सुधारतं. म्हणून ओंकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे योगाभ्यासामध्ये आणि संपूर्ण या जगामध्ये ओंकाराला एक वेगळी सायंटिफिक संज्ञा आणि वेगळा अभ्यास म्हणून वेगळा त्याचा एक चॅप्टर, वेगळा एक भाग म्हणून अभ्यासासाठी ठेवलेला आहे. म्हणून ओंकाराचं महत्त्व अतिशय संपूर्ण मेडिकल शास्त्रामध्ये दिलेलं आहे. तर हा ओंकार म्हणताना त्याचा संपूर्ण चांगला परिणाम साधण्याकरता ह्या पद्धतीने ओंकार म्हटल्यावर तुम्हाला नक्की चांगला परिणाम मिळणार आहे. तर या पद्धतीने ओंकार म्हणण्याची सवय लावा. 10 सेकंदाचा एक ओंकार म्हणण्याची हळूहळू सवय लावायची आहे. सुरुवातीला जमणार नाही, परंतु प्रॅक्टिस करून, सराव करून तुम्हाला ओंकार चांगल्या पद्धतीने म्हणणार आहे. पुन्हा एकदा आपण एक त्रिवार ओंकार म्हणूया आणि मग पुढचा योगाभ्यास सुरू करूया. श्वास घ्या. सावकाश डोळे उघडायचे. श्वास घेत दोन्ही हात बाजूला न्यायचे आणि श्वास घेत डोक्याच्या वर आणायचे. दोन्ही हात वरती ताणून द्यायचे. दोन्ही दंड. पाठीचा मणका वरती खेचून घ्या. लेंथन युअर स्पाइन अँड होल्ड. संत श्वसन चालू द्या. श्वास सोडत खाली आणा हात. श्वास घेत सावकाश वर न्या. श्वास सोडत खाली आणा. श्वास घेत वर आणा. श्वास सोडत खाली आणा. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. श्वास सोडत खांद्याच्या सरळ रेषेत न्या. मागची भिंत बघा. ट्विस्ट युअर बॅक. मागची भिंत बघायची. श्वास घेत दोन्ही हात वर आणायचे. श्वास सोडत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. दुसऱ्या बाजूने मागची भिंत बघायची. श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत मागची भिंत बघा. हात खाली. पुन्हा वर आणा हात. दुसऱ्या बाजूने. 3. श्वास घेत वर घ्या. श्वास सोडत दोन्ही हात खाली आणा. मागची भिंत बघा. 4. दुसऱ्या बाजूने. उजवीकडून. 5. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. आता धरून ठेवा. 1 2 3 4 5. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. दुसऱ्या बाजूने. 1 2 3 4 5. श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत उजवा कोपर उजवीकडे टेकवा. डावा हात डोक्यावरून. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. कमरेतून सरळ व्हा. श्वास सोडत डावीकडे वाकायचंय. श्वास सोडत आणि डावं कोपर टेकवायचंय. पुन्हा वर या. श्वास घेत. Inhale, exhale. Inhale up. Exhale at the left side. Inhale, वरती आणायचा हात उजवीकडे. Inhale, exhale आणि डावीकडे. पुन्हा दोन्ही हात वर आणा. पुन्हा उजवीकडे वाकायचंय. श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत डावीकडे वाका. श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत डावीकडे वाका. संत श्वसन चालू द्या. धरून ठेवा. अजून खाली जाता येत असेल अजून खाली वाकायचंय उजवीकडे. अँड होल्ड. 1 2 3 4 5. दुसऱ्या बाजूने. श्वास घेत वरती या. श्वास सोडत
डावीकडे वाकायचंय, धरून ठेवायचंय. 1 2 3 4 5. सावकाश श्वास घेत वर या. श्वास सोडत समोर वाकायचंय. दोन्ही हातांची बोटं टेकून द्यायची आहेत. कमरेतून वाकायचंय, समोर बघायचंय. श्वास घेत सावकाश दोन्ही हात वरती उचला. श्वास सोडत दोन्ही हात मागे न्या. कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. पुन्हा बैठका खाली टेकवा. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. श्वास सोडत समोर वाका. कोपर पण टेकवा. आता बोट टेकवा, कोपर टेकवा. सावकाश वर या. मागे हात टेकवा. कंबर वरती उचला, समोर रेटून द्या. पुन्हा श्वास घेत वर या. हात वरती आणा. श्वास सोडत समोर खाली वाका. कोपर टेकवा. आता हनुवटी टेकवा. सावकाश वर या. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. मागे न्यायचे. श्वास सोडत हात कंबर वरती उचलून द्या, रेटून द्या. बैठका खाली टेकवा. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. आता समोर अजून खाली जायचंय. दोन्ही हाताचे तळवे टेकून द्या. जास्तीत जास्त दंड ताणून द्या. हनुवटी टेकवा. कपाळ टेकवा. श्वास घेत वर या. श्वास सोडत दोन्ही हात खाली मागे न्यायचे. कंबर वरती उचलायची, वरती रेटून द्यायची. पुन्हा बैठका खाली टेकवा. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. श्वास सोडत समोर वाका. हातांचे तळवे टेकून द्या. दंड ताणून द्या. कपाळ टेकवा. अँड होल्ड. 1 2 3 4 5. सावकाश कमरेतून सरळ वर व्हायचंय. दोन्ही हात वर आणा. श्वास सोडत दोन्ही हात पाठीमागे न्या. कंबर वरती रेटून द्या. 1 2 3 4 5. सावकाश पुन्हा बैठका खाली टेकवा. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. डाव्या गुडघ्याकडे वाकायचंय. डाव्या गुडघ्याकडे वाकायचंय. हाताची बोटं टेकवायची आहे. कपाळ गुडघ्याला टेकवायचंय. सावकाश पुन्हा वरती यायचंय. दुसऱ्या बाजूने उजव्या गुडघ्याकडे वाकायचंय. कपाळ उजव्या गुडघ्याला टेकवायचंय. सावकाश श्वास घेत वरती यायचंय. डावा हात पाठीमागे टेकवा. उजवा हात वर. कंबर वरती उचलून घ्या. वरती समोर रेटून द्या कंबर. श्वास सोडत पुन्हा कंबर खाली टेकवा. श्वास घेत दोन्ही हात वर. डाव्या गुडघ्याकडे वाकायचंय. कमरेतून खाली वाका. अजून खाली जा. श्वास घेत वर या. श्वास सोडत उजवीकडे वाकायचंय. उजव्या गुडघ्याला कपाळ टेकवायचंय. अजून खाली जायचा प्रयत्न करा. श्वास घेत वर या. कमरेच्या स्नायूंना बैठकांवर ताण येईल, तो ताण घ्यायचा आहे. उजवा हात पाठीमागे टेकवा. डावा हात वर. कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. बैठका खाली टेकवा. श्वास घेत दोन्ही हात वर. आता डाव्या गुडघ्याकडे वाकायचंय आणि धरून ठेवायचंय. 1 2 3 4 5. सावकाश कमरेतून सरळ व्हा. उजवीकडे. कपाळ गुडघ्याला टेकवा. 1 2 3 4 5. सावकाश वर या. दोन्ही हात आता पाठीमागे टेकवा. कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. 1 2 3 4 5. सावकाश बैठका खाली टेकवा. मानेची हालचाल करून घेणार आहोत. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. मान ताणून द्या. 2 3 4 आणि 5. उजवीकडे मान वाकवायची आहे, डावीकडे वाकवायची आहे. 1 2 3 4 5. आणि मान आता मानेचं चक्र करायचे. आता समोर वाकवा मान. उजवीकडून मागे, डावीकडून समोर. मान सरळ. समोर वाकवा मान. विरुद्ध दिशेने फिरवायची मान. डावीकडून मागे, उजवीकडून मान समोर आणि मग मान सरळ. अजून एकदा चक्र करणार आहोत. करायचे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. समोर बघायचं. पुन्हा एकदा क्लॉकवाईज, विरुद्ध दिशेने,
मान सरळ. डावीकडची आणि उजवीकडची भिंत बघून घ्यायची आहे. 1 2 3 4 आणि 5. खांदे वरती उचला, सोडून द्या. वरती उचला, सोडून द्या. वरती उचला, सोडायचं खाली. वरती उचला, खाली सोडा. धरून ठेवायचं आहे. 1 2 3 4 5. खाली सोडून द्या. पूर्ण खांदे खाली दाबा. 1 2 3 4 5. होल्ड युअर शोल्डर्स. दोन्ही हातांनी खांदे पकडायचे. एल्बो एकमेकाला आणून टेकवायचे. कोपर एकमेकाला आणून टेकवा. मोठं चक्र करा दोन्ही कोपरांचं. 1 2 3 4 5. रिव्हर्स. 1 2 3 4 5. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. हातांनी खांदा पकडायचा आहे. उजवीकडे वाकायचे. अजून खाली जायचं. 1 डावं कोपर छताच्या दिशेने न्या. 1 2 3 4 5. उजवं कोपर आता छताच्या दिशेने न्यायचं. डावीकडे वाकायचंय. 1 2 3 4 5. आता मागची भिंत बघायची. 1 2 3 4 5. हातांची स्थिती 30. दुसऱ्या बाजूने मागची भिंत बघा. 1 2 3 4 5. डाव्या हाताने उजवा गुडघा पकडा. उजवा हात वर. उजवीकडे वरती बघायचंय. डावीकडे मागे झुका. डावीकडे मागे वाकायचंय. 1 साइड स्ट्रेच आला पाहिजे. 2 3 4 5. मागची भिंत बघा. हात मागे न्यायचा उजवा. 1 2 3 4 5. उजव्या हाताने उजवा गुडघा पकडा. डावा हात वर न्या. डावीकडे वरती बघायचंय. उजवीकडे वाकायचंय मागे. 1 जा अजून मागे. 2 3 4 5. मागे न्यायचा डावा हात. मागची भिंत बघायची. 1 2 3 4 5. सावकाश. हात जागेवर दोन्ही बैठकांच्या मागे नेऊन टेकवायचे. कंबर वरती उचलायची. 1 2 3. मान ताणून द्या. 4 आणि 5. सावकाश. दोन्ही पाय आता सोडवून घ्यायचे. दोन्ही पाय सरळ करून घ्या. दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची आहे. चक्र करायचंय घोट्याचं. 1 2 3 4 5. रिव्हर्स. 1 2 3 4 5. पायाची बोटं समोर ताणून द्यायची आहे. आतमध्ये खेचून घ्या. आतमध्ये खेचा. आलेला ताण घालवून टाका. मांडी घातलेली होती, पद्मासन घातलेलं असेल त्यामुळे चवड्यावर ताण येऊ शकतो. समोरची बोटं समोर, पायाची बोटं समोर ताणून द्या. आतमध्ये खेचून घ्या. समोर ताणून द्या. आतमध्ये खेचून घ्या आणि धरून ठेवा. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. 2 ते 2.5 फुटाचं अंतर घ्यायचंय. पायाची बोटं डावीकडे वळवून द्या. उजवी बैठक वरती उचलून घ्या आणि आता उजवीकडे बघा. दोन्ही हातांची तळवे बैठकांच्या मागे टेकलेले. कोपर सरळ. दुसऱ्या बाजूने पायाची बोटं उजवीकडे वळवून द्या. डावीकडे बघा. डावी बैठक उचलली जाणार आहे. हातांची स्थिती तीच. पुन्हा एकदा पायाची बोटं उजवीकडे, डावीकडे वळवून द्या. उजवीकडे बघा. पाय सरळ. पायाची बोटं उजवीकडे वळवा. डावीकडे बघा. दोन्ही पायांची बोटं सरळ. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. सावकाश. दोन्ही श्वास घेत दोन्ही हात वर आणायचे. श्वास सोडत समोर जायचे. समोर वाकायचे. पुन्हा सरळ व्हायचे. श्वास सोडत दोन्ही हात पाठीमागे टेकवायचे. कंबर वरती उचलायची. वरती रेटून द्यायची. पुन्हा कंबर खाली टेकवा. श्वास घेत दोन्ही हात वर उचला. समोर वाका. जेवढं खाली वाकता येईल तेवढं खाली वाकायचंय. खाली जायचंय. पुन्हा श्वास घेत वर यायचंय. श्वास सोडत दोन्ही हात मागे टेकवायचे. कंबर वरती उचलायची.
वरती रेटून द्यायची. श्वास सोडत बैठका खाली टेकवा. इनहेल, हँड्स अप. एक्झेल, बेंड इन फ्रंट, समोर वाका. इनहेल, सरळ व्हा. एक्झेल, दोन्ही हात मागे न्या, कंबर वरती रेटून द्या. पुन्हा एक्झेल, डाऊन. इनहेल, अप. एक्झेल, समोर वाका. इनहेल, अप. एक्झेल, दोन्ही हात मागे न्यायचे. इनहेल, कंबर वरती उचला. एक्झेल, कंबर खाली टेकवा, बैठक खाली टेकवा. इनहेल, अप. दोन्ही हात वर घ्या. सावकाश पश्चिमोत्तानासन धरून ठेवणार आहोत. श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचं आहे. आपण आत्ता मग आधीच्या हालचाली ज्या केल्यात कमरेच्या लवचिकतेकरता केलेल्या आहेत, त्यामुळे पश्चिमोत्तानासन तुम्हाला चांगलं जमणार आहे. त्यांना पायाची बोटं पकडता येत नाहीत, त्यांनी गुडघा पकडा. प्रयत्न करायचा आहे, घोटा पकडायचा आहे आणि खाली जायचं आहे. श्वास घ्या, कमरेतून खाली जा. पोट मांड्यांवर टेकून द्या. दोन्ही हातांनी पाय पकडा. प्रयत्न करायचा, पायाची बोटं पकडा. सावकाश कमरेतून खाली जा आणि मग नंतर डोकं खाली न्या. खाली गेल्यावर संथ श्वसन चालू द्या. संथ श्वसन चालू द्या. स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिल ताण. 1 2 धरून ठेवायचंय. 3 4 5 6 7 8 9 10 9. अजून खाली जाण्याचा प्रयत्न करा. 8 7 6 5 4 3 2 आणि 1. इनहेल, सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. दोन्ही हात वरती न्यायचे. डावा हात पाठीमागे टेकवा. दोन्ही पायांमध्ये 1 फुटाचं अंतर घ्या. डावा हात पाठीमागे टेकवा. उजवा हात वर. कमरेतून कंबर वरती उचलायची, बैठकावरती उचलायच्या. साईड स्ट्रेच घ्यायचंय. साईड प्लँकवर यायचंय. डावा हात पाठीमागे टेकवायचा. साईड प्लँकवर यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली जायचंय. पुन्हा समोर वाका. दोन्ही पायांमध्ये 1 फुटाचं अंतर आहे. हातांनी दोन्ही पायांची बोटं पकडायचा प्रयत्न करा. कमरेतून खाली वाकायचा प्रयत्न करा. खाली खेचून घ्या शरीर. 1 2 3 4 आणि 5. इनहेल, अप. दोन्ही हात वर न्या. उजवा हात पाठीमागे टेकून द्या. उजवा हात पाठीमागे टेकून द्या. डावा हात वर. बैठकावरती उचला. साईड प्लँक करायचंय. साईड प्लँक. चवडा आडवा टेकून द्यायचंय. धरून ठेवायचंय. साईड प्लँक. 1 2 3 4 आणि 5. सावकाश श्वास सोडत बैठका टेकवायच्या. हात जागेवर. श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत समोर वाका. पायाची बोटं पकडा. खाली खेचून घ्या शरीर. 1 2 3 4 5. धरून ठेवायचंय. श्वास घेत कमरेतून सरळ व्हा. डावा हात पाठीमागे टेकवा. उजवा पाय क्रॉस युअर लेग. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे आणून टेकवा. उजव्या पायाचा तळवा टेकवा. पुश युअर. उजव्या पायाचा तळवा रेटून द्यायचा आहे. कंबर वरती उचलायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली जा. पाय जागेवर. हातांनी पुन्हा पायाची बोटं पकडा. खाली जायचंय. कमरेतून खाली वाकायचंय. अप्पर बॉडी खाली खेचून घ्या. स्वतःला खाली खेचून घ्या. 1 2
3 4 आणि 5. पुन्हा श्वास घेत वर यायचंय. उजवा हात पाठीमागे टेकवा. डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे नेऊन टेकवायचा आहे. पायाचा तळवा पूर्ण टेकून द्या. डाव्या पायाचा कंबर वरती उचला. पायाने रेटा द्यायचा आहे. कंबर वरती उचलायची आहे. साइड प्लॅंक 1 2 3 4 आणि 5. सावकाश श्वास सोडत खाली यायचंय. दोन्ही पाय जागेवर, दोन्ही हात जागेवर. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. पाठीचा मणका ताठ. कमरेतून खाली वाका. दोन्ही पायाची बोट पकडा. सावकाश खाली जा. 1 2 3 4 5. सावकाश कमरेतून सरळवा. आता खूप छान स्ट्रेच येणार आहे. सगळ्यांनी व्यवस्थित करायचंय. उजवा पाय वरती उचलायचा आहे. डाव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे आणून टेकवा. गुडघ्यामध्ये उजवा पाय वाकलेला. डावा हात पाठीमागे टेकून द्या. उजवा हात वर. ज्या पायाचा तळवा जमिनीला टेकलाय त्याला पुश करायचंय. रेटा द्यायचा पायाने आणि कंबर वरती उचलायची आहे. ही अशी कंबर वरती उचलून घ्या. डावा पाय संपूर्ण सरळ. डाव्या साईडवर ताण आला पाहिजे. जर तो ताण येत नसेल तुम्ही चुकीचं करताय. करेक्ट करा. उजवा हात डोक्यावरून आणि आता कंबर खाली दाबा. 1 2 3 4 5 6 7 8. ताण घ्यायचा आहे. साइड ॲब्डॉमेनवर ताण आला पाहिजे. रिड्यूस युअर टायर्स. 8 9 10. होल्ड. सावकाश कंबर खाली टेकवा. यातूनच उजवा हात पाठीमागे टेकवा. पायांची पोझिशन तीच राहणार आहे. डाव्या हाताने डाव्या पायाचं बोट पकडा. मागची भिंत बघा. सावकाश पुन्हा एकदा डावा हात पाठीमागे टेकवा. उजव्या हाताने डाव्या पायाचं बोट पकडा. पायांची स्थिती तीच आहे. डावा हात पाठीमागे टेकवलाय. उजव्या हाताने पायाचं बोट पकडायचंय. पाय वरती उचलून घ्यायचंय किंवा चवडा पकडा. पाय वरती उचलून घ्या आणि आता पायाने उजव्या पायाने रेटा द्यायचा आहे. जो पाय गुडघ्यामध्ये वाकलेला आहे त्याच्याने रेटा द्यायचा. सावकाश बैठक वरती उचलायची. होल्ड. 1 2 उचलून घ्या बैठक. 3 4 आणि 5. सावकाश एकाच पायावर आपण बसलेलो आहोत. सावकाश बैठका खाली टेकवायच्या आहेत. पाय जागेवर टेकवायचा. डावा हात मागे उजवा हात वर. पुन्हा उचला कंबर. दोन्ही हात पाठीमागे नेऊन टेकवा. पायांची स्थिती तीच. मागची भिंत बघा. तुमच्या मागची भिंत बघा. होल्ड. 1 2 3 4 आणि 5. उजवा हात वर घ्या. डावा पाय खालून वरती उचलून बघा. सावकाश खाली टेकवा. कंबर खाली टेकवा. दोन्ही हात जागेवर. दोन्ही पाय जागेवर. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. श्वास सोडत समोर वाकायचंय. दोन्ही हातांनी पायाची बोट पकडायची आहेत. खाली झुकायचंय. 1 तात्काळ विरुद्ध दिशेचे स्ट्रेच करायचे. 2 3 4 आणि 5. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. श्वास सोडत दोन्ही हात पाठीमागे न्या. डावा पाय गुडघ्यामध्ये बेंड करायचा आहे. उजव्या पायाच्या पलीकडे आणून टेकवायचं. डावा पाय बेंड करा. उजव्या पायाच्या पलीकडे आणून टेकवा. उजवा हात पाठीमागे टेकवा. डावा हात वर. पायाने रेटा द्या. कंबर वरती उचला. सावकाश. 1 2 3 4 आणि 5. बैठका खाली टेकवा. पाय जागेवर. दोन्ही पायांमध्ये 1 फुटाचं अंतर. समोर खाली वाकायचंय. दोन्ही पायांची बोटं पकडायची आहे. 1 2 3 4 5. श्वास घेत कमरेतून सरळवा. दोन्ही हात वर आणा. उजवा हात पाठीमागे टेकवा. डावा पाय उचला.
उजव्या मांडीच्या पलीकडे आणून टेकवा, डाव्या पायाचा तळवा. पुन्हा करायचे. कंबर वरती उचला, वरती रेटून द्या. आता कंबर खाली दाबा. 1, साईड स्ट्रेच घ्या. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश श्वास सोडत खाली जमिनीला बैठका टेकवायच्या आहेत. उजव्या हाताने डावा पायाचं बोट पकडा. उजव्या हातानेच उजव्या पायाचं, खालच्या पायाचं बोट पकडा. मागची भिंत बघा. आता डाव्या हाताने खालच्या पायाचं बोट पकडा. वरती उचलून घ्या पाय, किंवा चवडा पकडा. वरती उचलून घ्या, धरून ठेवा. आता सावकाश खाली नेऊन टेकवा. उजवा हात पाठीमागे टेकवलेला. डाव्या हाताने उजव्या पायाचं बोट पकडायचंय. पायाने रेटा द्यायचंय. डाव्या पायात पाऊल जे टेकलेले त्याच्याने रेटा द्यायचा. कंबर वरती उचलायची आणि पाय वरती उचलून घ्यायचा. होल्ड करायचंय. रेटा द्या पायाने, बैठक वरती उचलून घ्या. 1, 2 करायचंय. 3, 4, 5. सावकाश बैठका खाली टेकवा. पाय सोडायचंय, मागे जायचंय. कंबर वरती उचलायची आहे. होल्ड. पाय उचलून बघा खालचा. 1, 2, 3, 4 आणि 5. सावकाश बैठका खाली टेकवा. हात मागे नेऊन टेकवा. पाय जागेवर. पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. श्वास सोडत कमरेतून खाली वाका. जा अजून खाली. 1, 2, 3, 4 आणि 5. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. दोन्ही हात पाठीमागे नेऊन टेकवायचे. रिव्हर्स प्लॅंक. उचलायची कंबर. 1, पायाची बोटं ताणून द्या. 2, 3, 4 आणि 5. बैठका खाली टेकवा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये बेंड करायचे. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. श्वास सोडत कमरेतून खाली वाका. दोन्ही पायांच्या मधून दोन्ही हात न्यायचे समोर. कमरेतून खाली वाकायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. श्वास घेत सरळ व्हायचंय. डावा हात पाठीमागे टेकवा. कंबर वरती उचला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पुन्हा समोर वाका. 1, पायांची स्थिती तीच. 2, 3, 4 आणि 5. उजवा हात पाठीमागे नेऊन टेकवा. कंबर वरती उचला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बैठका खाली टेकवा. उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून घ्या. डावा पाय सरळ. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. कमरेतून खाली वाका. 1, 2, पायाची बोटं पकडा. खाली वाका. 3, 4, 5. सावकाश कमरेतून सरळ व्हा. दोन्ही हात मागे नेऊन टेकवा. बैठकावरती उचला. मागची भिंत बघा. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा खाली जा. समोर बघा. तुमच्या पायाच्या समोर बघा. श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत कमरेतून खाली. 1, 2, 3, 4, 5. श्वास घेत दोन्ही हात वर. उजवा पाय सरळ. डावा पाय गुडघ्यामधून बेंड करायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. श्वास सोडत कमरेतून खाली वाका. उजवा पायाची बोटं पकडा. 1, 2, 3, 4. कपाळ गुडघ्याला टेकवा. श्वास घेत वर आणा. वर या. दोन्ही हात पाठीमागे टेकवा. कंबर वरती उचला. मागची भिंत बघा. 1, 2, 3, 4, 5. सावकाश खाली यायचं. दोन्ही हात जागेवर. दोन्ही पाय सरळ. श्वास घेत दोन्ही हात वर आणा.
श्वास सोडत समोर वाका, खाली जा. 1 2 3 4 आणि 5. श्वास घेत दोन्ही हात वर. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हात पाठीमागे पुन्हा टेकवायचे. पूर्ण पाठीमागे टेकवा. मागची भिंत बघा. कंबर वरती उचलून घ्या. पायाची बोटं टेकवा. मागची भिंत बघा. टर्न व्हायचंय मागे. खाली वाकायचं. समोर बघायचंय. डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकलेला. पुश युअर हिप्स. 1 2 3 4 5. गुडघा टेकून द्यायचा उजव्या पायाचा. कंबर खाली दाबायची. डावा पाय जास्तीत जास्त मागे ताणून द्यायचा आहे. फूट टेकवायचा आहे जमिनीला. पायाचा तळवा छताच्या दिशेने. दोन्ही पायांचे तळवे छताच्या दिशेने. कंबर खाली दाबून द्या. कोपर सरळ. मान ताणून द्या. नाउ बेंड युअर एल्बो. 1 2 पुश अप. 3 इझी पुश अप्स. व्हेरी इझी. 4 5 6 7 8 9 10. उजवा गुडघा वाकलेला आहे. उजव्या पायाचा तळवा आडवा करून घ्यायचा आहे. उजवा पाय आडवा करून घ्यायचा आहे. मागचा पाय जास्तीत जास्त मागे टाळा. समोर वाकायचं. कमरेतून खाली वाका. समोर खाली जा. 1 2 3 4 आणि 5. सावकाश. श्वास घेत वर. डोकं वरती उचला. खांदे उचला. छाती वरती उचला. कंबर वरती उचलून घ्या. उजवा पायाची बोटं खाली टेकून द्या. डावा पाय वरती उचलायचा आहे. उजवा गुडघा सरळ करून घ्या. डावा पाय वरती उचला. हाताची बोटं समोर जमिनीला टेकलेली. डावा पाय वरती उचलून घ्या. बॅलन्स युअर बॉडी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश. पाय खाली राहायचा आहे. डावा मागेच टेकवायचा आहे. मागेच टेकवायचा आहे. डावा पाय मागेच टेकवायचा आहे. पूर्ण डाव्या पायाचा तळवा टेकून घ्या. पायाची बोटं वरती उचलायची आणि मग टाचा वरती उचलायची. बोटं वरती उचला. टाचा उचला. वरती उचला बोटं. मग टाचा वरती उचला. पुन्हा बोटं वरती उचला. टाचा. शिफ्ट युअर वेट on your toe, on your heels, on your toes, on your heels. Hold. टाचा टेकून द्या. धरून ठेवा. सावकाश. पूर्ण पायाचा तळवा जमिनीला टेकून द्या. हाताचे तळवे समोरच्या पायाच्या तळव्याच्या बाजूला टेकलेले. गुडघ्यामध्ये पाय वाकवायचा आहे. मागच्या पायाचा गुडघा जमिनीला आणून टेकवा. समोरच्या पायाचा गुडघा 90 अंशाच्या कोनात. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्या. उजवा हात वरती उचला. छताकडे बघा. 1 2 3 4 आणि 5. सावकाश. उजवा हात खाली आणायचा आहे. डावा हात वर न्या. 1 2 3 4 आणि 5. पुन्हा एकदा उजवा हात. ट्विस्ट युअर बॅक. 1 2 3 4 आणि 5. डावा हात. 1 2 3 4 आणि 5. हात जागेवर. हात जागेवर. मागचा पाय जास्तीत जास्त मागे न्या. मागे ताणून द्यायचा आहे. मागचा पाय. समोरचा पाय 90 अंशाच्या कोनामध्ये. समोरचा गुडघा. आता सावकाश. दोन्ही हात उजव्या पायाच्या पलीकडे आणा. कोपर टेकवा. पुश युअर हिप्स डाऊन. कोपर टेकवा. अजून पुढे जायचा प्रयत्न करा. मांड्यांवर ताण जाणवेल आणि धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हाताचे तळवे जमिनीला टेकवा. डावं कोपर जमिनीला टेकून घ्यायचंय. उजवा हात उजव्या गुडघ्याच्या खालून मागे न्यायचा आहे.
उजवा हात उजव्या गुडघ्याच्या खालून मागे न्यायचा आहे. मागचा गुडघा व्यवस्थित टेकून घ्या. डावा हात पाठीमागे न्या. कंबर खाली दाबून द्या आणि दोन्ही हात पाठीमागून पकडायचे किंवा नॅपकिन किंवा टॉवेल वापरून दोन्ही हात मागे पकडायचा प्रयत्न करा. पुश युअर हिप्स डाऊन. 1 2 3 4. कपाळ सुद्धा टेकू शकतं. 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश हात जागेवर. हातांची तळवे जमिनीला टेकून घ्या. दोन्ही हात पायाच्या तळव्याच्या बाजूला टेकून घ्या. मागचा गुडघा सरळ करा. होल्ड. मागचा गुडघा सरळ करा. फक्त उचलून घ्या मागचा गुडघा. पाय सरळ करा मागचा. होल्ड. 1 2 3 4 आणि 5. सावकाश उजवा पाय मागे न्या. पर्वतासनामध्ये जा. 1 पर्वतासन. टच युअर चिन टू द चेस्ट होल. दंड ताणून द्या. कंबर वरती रेटून द्या. कंबर मागे रेटून द्या. हेड इनसाइड. टाचा टेकवा. सावकाश. 1 2 3 4 5. डावा पाय आडवा न्यायचा आहे मधून. डावा पाय आडवा करायचा आहे. उजवा गुडघा वाकवायचा आहे. डावा पाय आडवा करून घ्यायचा आहे. उजवा गुडघा वाकवायचा आहे. आणि मग आता उजवा पाय भरपूर मागे न्या. डावा पाय आडवा करून घ्यायचा आहे पूर्ण. डावा पाय उजवीकडे न्यायचा आहे. उजवा पाय आहे त्या जागेवर कंबर खाली दाबायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. होल्ड. डावा पाय जागेवर. पुन्हा एकदा पर्वतासनात यायचं. गुडघे टेकवायचे. डावा हात उजव्या हाताच्या खालून न्यायचा आहे पलीकडे आणि डावा खांदा टेकवायचा. उजवा हात वर. होल्ड. 1 2 3 4 आणि 5. हात जागेवर. उजवा पाय पहिल्यासारखाच गुडघ्यामध्ये वाकवायचा. डावा पाय भरपूर मागे न्यायचा. उजवा हात समोर न्यायचा आहे. डावा खांदा खाली टेकवायचा. डावा हात उजव्या हाताच्या खालून पलीकडे न्यायचा आहे. खाली वाकायचं. 1 2 3 4 आणि 5. दुसऱ्या बाजूने डावा हात समोर सरळ करा. उजवा हात डाव्या हाताच्या खालून पलीकडे न्या. धरून ठेवा. 1 2 3 4 आणि 5. सरळ व्हायचं. डोकं वरती उचलायचं. खांदे वरती उचलायचे. छाती वरती उचलायची. सावकाश. दोन्ही हात पाठीमागे नेलेले समोर आणा. तुमच्या समोर या. डाव्या पायाची बोट पकडा. कमरेतून खाली वाका. होल्ड. सावकाश. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. हात जागेवर. संपूर्ण ही परिक्रमा आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत. डाव्या पायाचा गुडघा वाकवायचा. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. श्वास सोडत कमरेतून खाली वाका. 1 2 3 4 आणि 5. श्वास घेत कमरेतून सरळ व्हा. दोन्ही हात पाठीमागे टेकून द्या. कंबर वरती उचला. मागची भिंत बघा. उजवा पाय मागे, डावा पुढे. दोन्ही पायांची बोटं टेकलेली. कंबर वरती उचललेली. आणि आता कंबर खाली दाबून द्या. 1 2 3 4 5. गुडघा टेकवायचा आहे समोरच्या पायाचा. कंबर खाली दाबून द्यायची आहे. जास्तीत जास्त खाली दाबायची कंबर. सावकाश खाली जायचंय. कपाळ टेकवायचंय. पोट दाबून द्यायचे मांडीवर. 1 2 3 4 5. दोन्ही हात गुडघ्याच्या जवळ आणा. डोकं खांदे छातीवरती उचला. बेंड युअर एल्बो. पुशअप. इझी पुशअप. 1 2
4 5 6 7 8 9 10. धरून ठेवायचंय. सावकाश धरून ठेवा. उजवा हात पाठीमागे न्या. हा एक स्ट्रेच आपण अजून जास्तीचा करणार आहोत. मागच्या पायाचा घोटा पकडा आणि मागची भिंत बघा. 1 2 3 4 आणि 5. सावकाश दोन्ही हात समोर टेकवायचे. कंबर वरती उचलून घ्यायची. कंबर वरती उचलून घ्या. बैठकावरती उचला. पायाची बोटं टेकवा. सावकाश उजवा पाय वरती उचला. डावा गुडघा सरळ करा. हाताची बोटं समोर टेकून द्या. पाय वरती वरती उचलून घ्यायचा मागचा. 1 2 3 4. अजून वरती जाऊ द्या पाय. 5 6 7 8 9 10. मागचा पाय मागेच टेकवा. वजन शिफ्ट करायचंय आता. उजवा पाय मागे टेकलेला, डावा पाय समोर. पायाची बोटं टेकवा. आता पायाची बोटं उचलून घ्या. टाचा टेकवा. उचला टाचा. बोटं उचला. टाचा उचला. बोटं उचला. शिफ्ट युअर वेट. शिफ्ट युअर वेट. 1 2 3 4 आणि 5. मागच्या पायाचा गुडघा टेकवायचा आहे. समोरच्या पायाचा गुडघा 90 अंशाच्या कोनात. उजवा हात वरती उचला. धरून ठेवा. 1 2 3 4 आणि 5. दुसऱ्या बाजूने डावा हात वरती उचला. 1 2 3 4 5. पुन्हा उजवा. 1 2 3 4 5. डावा. 1 2 3 4 5. सावकाश दोन्ही हात खाली आणून टेकवायचे. मागचा पाय भरपूर मागे न्यायचा आहे. भरपूर मागे न्यायचा आहे मागचा पाय. दोन्ही हातांची तळवे डाव्या पायाच्या पलीकडे बाजूला आणून टेकवा. आता कोपर टेकवा. कमरेतून खाली वाका. भरपूर खाली जा. धरून ठेवा. 1 2 3 4. हिप्स ओपनिंग. इलॅस्टिसिटी हिप्समधली, बैठकांमधली इलॅस्टिसिटी वाढण्याकरता अतिशय महत्त्वाच्या हालचाली घ्या. 4 5 6 7 8 9 आणि 10. डावा हात डाव्या पायाच्या खालून मागे न्यायचा आहे. मागच्या पायाचा गुडघा व्यवस्थित टेकून घ्यायचा आहे. उजवा हात पाठीमागे न्यायचा आहे. कंबर खाली दाबून द्यायची. 1 2 3 4 5. कपाळ सुद्धा टेकू शकेल. 6 7 8 9 10. होल्ड. सावकाश हात सोडवायचे. वरती यायचंय. डोकं खांदे छातीवरती उचला. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्या. संत श्वसन चालू द्यायचंय. मागचा पाय किंचित जवळ घ्यायचाय. मागचा पाय जवळ घ्यायचाय. संत श्वसन चालू द्यायचंय. आता समोरचा गुडघा पाय आडवा करून घ्यायचाय. समोरचा पाय आडवा करून घ्या. दोन्ही हात समोर न्यायचे. उजवा हात डाव्या हाताच्या खालून पलीकडे न्यायचा. धरून ठेवायचे. 1 2 3 4 आणि 5. उजवा हात समोर न्या. डावा हात उजव्या हाताच्या पलीकडे न्या. 1 2 3 4 आणि 5. सावकाश. डोकं खांदे छाती पुन्हा एकदा वरती उचला. दोन्ही हात गुडघ्याच्या जवळ आणून टेकवा. दोन्ही हात गुडघ्याच्या जवळ आणून टेकवा. कंबर वरती उचला. पर्वतासनामध्ये जा. पर्वतासनात जायचंय. आता उजवा पाय डाव्या बाजूला न्यायचा आहे. पलीकडे न्यायचा आहे. भरपूर पलीकडे न्या. कंबर खाली दाबून द्या. 1 2 3 4 5
6 7 8 9 10. पुन्हा पर्वतासनात जा. पर्वतासनात जायचंय आणि आता गुडघे टेकवायचे. डावा हात उजव्या हाताच्या खालून पलीकडे न्यायचा आहे. 1 2 3 4 आणि 5. पुन्हा डॉग पोझिशन मध्ये या. उजवा हात डाव्या हाताच्या पलीकडे न्या. खांदा टेकून जा. 1 2 3 4 आणि 5. सावकाश. हात जागेवर. डावा पाय पुढे आणून गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजवा पाय भरपूर मागे न्यायचा आहे. मांडी टेकून द्यायची. धरून ठेवायची. 1 2 3 4 5. सावकाश. दोन्ही हात वर आणा. श्वास घे. मागे वळायचंय. पायाची बोटं पकडायची मागच्या. 1 तुमच्या समोर जायचंय म्हणजे माग. आपण पुढून मागे गेलो होतो त्याच पद्धतीने आता परत रिव्हर्स यायचंय. पायाची बोटं पकडायची उजव्या. कमरेतून खाली वाकायचे. 1 2 3 4 आणि 5. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. दोन्ही पाय समोर आणा. पायांची तळवे टेकवा. श्वास सोडत दोन्ही हात खाली आणा. पायांची बोटं तळवे पकडून घ्यायचे. बटरफ्लाय स्ट्रेच. 1 2 3 4 and 5. धरून ठेवा. कमरेतून खाली वाका. 1 2 3 4 आणि 5. धरून ठेवायचंय. दोन्ही हातांची तळवे गुडघ्यावर टेकवा. पुश युअर नी डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात बैठकांच्या मागे टेकवा. दोन्ही पाय जुळवून घ्या. चवड्यावर या. होल्ड युअर नी. 1 2 3 4 आणि 5. दोन्ही हात समोर टेकवा. उजवा हात उजवीकडे टेकवा. डावा पाय बाहेर काढून घ्या. डावा हात वरती. 1 2 3 4 5. हात जागेवर. पाय आतमध्ये. डावा हात डावीकडे टेकवा. उजवा पाय बाहेर काढून घ्या. 1 2 3 4 5. पाय जागेवर. हात जागेवर. दोन्ही हात समोर टेकवा. कंबर वरती उचलायची आहे. किंचित धरून ठेवा. 1 2 3 4 आणि 5. दोन्ही पायांचे तळवे बाजूला न्यायचे. दोन्ही पायांमध्ये 2 फुटाचं अंतर. पायाचा तळवा पूर्ण टेकून द्यायचा आहे. गुडघ्यामध्ये पाय वाकलेले धरून ठेवायची. स्क्वॉट पोझिशन सारखी पोझिशन होणार आहे. बैठका खाली आणा. हिप्स ओपनिंग. त्याचबरोबर मांडीचे स्नायू बळकट होणार आहेत. धरून ठेवायचे. 1 2 3 4 5. दोन्ही हात गुडघ्यावर आणा. समोर बघा. 1 2 3 4 5. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. आता कोपर वाकवा. पोज गॉडेस पोज. 1 2 3 4. खाली जा. 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश. दोन्ही गुडघे सरळ करा. पाय सरळ करा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. उजवीकडे वाकायचंय. 1 2 3 4 5. डावीकडे वाका. 1 2 3 4 5. उजव्या हाताने डावी मांडी पकडा. डावा हात वर. उजवीकडे वाका. 1 2. जा अजून खाली. 3 4 5. दुसरीकडून. 1 2 3 4 5. सरळ व्हायचे. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. उजवीकडे बघायचंय. पायाची बोटं उजवीकडे वळवून द्या. उजव्या पायाची बोटं उजवीकडे. डाव्या पायाची बोटं तिरक्या रेषेत. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. उजवीकडे बघायचं. 1 2 3 4 5. कमरेतून खाली जा. जायचं अजून खाली.
पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा, जमिनीला हात टेकवण्याचा प्रयत्न करा. 1 2 वरती बघायचं छताकडे. 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. उजव्या पायाची बोटं समोर आणा, डाव्या पायाची बोटं डावीकडे वळवा. डाव्या पायाची बोटं तिरक्या रेषेमध्ये धरून ठेवायचंय. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. 1 2 3 4 आणि 5. कमरेतून खाली वाका. न्या हात खाली न्या, जमिनीला टेकवा. उजवा हात वर छताकडे बघायचे. 1 2 गुडघे सरळ. 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. कमरेतून सरळ व्हायचंय. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. समोर बघायचं. समोर बघायचं. उजवा पाय वरती उचलून घ्यायचा गुडघ्यात. उजवा पाय वरती उचलून घ्या गुडघ्यामध्ये. दोन्ही पाय जवळ आणा. उजवा पाय गुडघ्यामध्ये वरती उचलून घ्या आणि सरळ करा. डावा हात उजवा हात पाठीमागे, डाव्या हाताने उजव्या पायाचं बोट पकडायचंय. कॉन्सन्ट्रेट ऑन वन पॉइंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश पाय जागेवर, हात जागेवर. दुसऱ्या बाजूने उजवाच पाय आधी मागे न्या. खांदे मागे खेचून घ्या. ओपन युअर चेस्ट. स्ट्रेच युअर आर्म्स. दोन्ही हातांची बोटं मागे नेऊन गुंतवायची आहे. मान ताणून द्यायची आहे. तुमच्या समोर बघायचे. तुम्ही छताकडे बघायचा प्रयत्न करा. अँड होल्ड. 1 2 3 4 5. ओपन युअर चेस्ट. करेक्ट युअर पोस्चर. 6 7 8 9 10. हात जागेवर, पाय जागेवर. डावा गुडघा वरती उचलायचा आहे. उजव्या पायाने डाव्या पायाचं बोट पकडायचंय. एका बिंदूवर लक्ष केंद्रित करायचंय. डावा हात पाठीमागे. 1 2 3 4. तोलात्मक आसन आहे. तोल सांभाळायचा. एका बिंदूवर लक्ष केंद्रित केले की तोल सांभाळता येणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश पाय जागेवर. पाय मागे न्या, हात मागे न्या. बोट एकमेकात गुंतवा. ओपन युअर चेस्ट. स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड. स्ट्रेच युअर नेक. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत. दोन्ही हात वर, पाय जागेवर. लेंथन युअर स्पाइन. तुमच्या समोर बघायचं आहे. दोन्ही दंड वरती ताणून द्या. पाठीचा मणका वरती खेचून घ्या. 1 2 3 4 5 6 7. खेचून घ्या. पोटाचे स्नायू खेचा आणि सावकाश होता. श्वास सोडत खाली जा. कमरेतून खाली वागा. 1 जायचं खाली. 2 3 धरून ठेवा. 4 5 6 7 8 9. गुडघे सरळ. हातांचे तळवे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. 1 2 धरून ठेवायचं. 4 5 6 7 8 9 10. गुडघे आता वाकवा. पोट दाबून द्या मांडीवर. 1 2 3 4 5. आता हाताची नमस्कार स्थिती करा. उजवा कोपर डाव्या गुडघ्याच्या पलीकडे टेकवा. अडकवा. 1 2 3 4 आणि 5. डावा कोपर उजव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवा. 1 2 3 4
आणि 5. दोन्ही हात समोर टेकून द्या. गुडघे वाकवा, डॉग पोझिशनमध्ये जा. कोपर टेकवा, डोकं खाली न्यायचंय, पायाची बोटं टेकवायची, बैठका वरती उचलायच्या, धरून ठेवा. अर्ध शीर्षासन. 1 2 3 4 आणि 5. संपूर्ण पाय मागे न्यायचे, सरळ पोट टेकून द्यायचंय, डोकं खांदे छाती वरती उचलायची, धरून ठेवायची. 1 2 3 4 5. दोन्ही हातांचे तळवे छातीच्या बाजूला आणून टेकवा, डोकं खांदे छाती वरती उचला. 1 2 3 4 आणि 5. सावकाश खाली जा. पाठीवर वळायचंय, पाठ टेकून घ्या, डोकं टेकून घ्या. पवन मुक्तासन करायचंय. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीला टेकवा, पोट दाबून द्या. 1 2 3 4. रोज आपण करतोय पवन मुक्तासन, बरोबर करायचंय. पूर्ण पाठीचा मणका जमिनीला टेकलेला, माकड हाड किंवा टेल बोन उचलू नका देऊ. पोट दाबून द्यायचंय, नॉर्मल ब्रीदिंग चालू द्यायचंय. आलेला ताण घालवून टाकायचा आहे. पवन मुक्तासनामध्ये अन्नाचं पचन होतं, पचनक्रिया सुधारते. पचन संस्थेचं कार्य सुधारलं की आपोआपच इतर संस्थांचं कार्य सुधारणार आहे. सगळ्यात महत्त्वाची संस्था शरीरामध्ये पचन संस्था असते. तिचं कार्य सुधारलं की आपोआप इतर संस्थांचं कार्य सुधारणार आहे. सावकाश दोन्ही हात जागेवर घ्या, दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात सरळ करा आणि श्वास सोडत सावकाश पाय खाली न्या. शवासन करून घ्यायचंय. पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर, हात शरीरापासून किंचित दूर, मान सोयीस्कररित्या कलती करून घ्या, डोळे अलगद मिटून घ्या. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. आलेला ताण घालवून टाकायचा आहे शवासनामध्ये. स्नायू ढिले सोडा. जिथे जिथे ताण जाणवतोय तिथे तिथे मनाने जायचंय, त्या अवयवाचं दर्शन घ्यायचंय मनाने. तिथले स्नायू ढिले सोडायचे, ताण घालवून टाकायचा, शिथिलता आणायची, सूचनांकडे लक्ष द्यायचंय. पायाची बोट, घोटा, गुडघा इथले स्नायू ढिले सोडा, ताण घालवून टाका, शिथिलता आणा. पोटरे आणि मांड्यांचे स्नायू ढिले सोडा, तिथला ताण घालवून टाका, शिथिलता आणा. बैठकांची कमरेचे स्नायू ढिले सोडा, पाठीचे स्नायू ढिले सोडा. पाठीचा प्रत्येक मणका जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. खांद्याचे स्नायू ढिले सोडा, ताण घालवून टाका. पोटाचे, छातीचे स्नायू ढिले सोडा, ताण घालवून टाका. हाताची बोट, मनगट, कोपर, दंड इथे मनाने जायचं आहे, इथला ताण घालवून टाकायचा आहे, शिथिलता आणायची. आता चेहऱ्याचे स्नायू ढिले सोडा, कपाळाचे स्नायू ढिले सोडा. भुवयांवरचा ताण घालवून टाका. दात एकमेकावर अलगद आणून टेकवा. जिभेवरचे, गालाचे स्नायू तुम्हाला ढिले सोडता येणार आहेत. आता मनामध्ये येणाऱ्या विचारांना दूर लोटून द्या. संथ श्वसन चालू द्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा. संथ श्वसन चालू द्यायचंय, श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. अँड स्वस्थ.
सावधान. शवासन सोडायचंय. मान सरळ करून घ्या. दोन्ही हात जवळ घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्या. डोकं खांदे छातीवरती उचलायची. पोपट टेकवायचंय आणि डोकं खांदे छातीवरती उचला. बैठक स्थितीमध्ये येऊन बसायचंय. पद्मासन, सहजासन किंवा स्वस्तिकासन, वज्रासनामध्ये सोयीस्कररित्या जे तुम्हाला आसन जमते ते करायचंय. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे. पतंजली ऋषींची प्रार्थना म्हणणार आहोत आणि एकादश ओंकार. प्रार्थना सुरू करायची आहे. स्पष्ट, शुद्ध, मोठ्या आवाजात प्रार्थना म्हणणार आहोत. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य न च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोस्मि. एकादश ओंकार. श्वास घ्या, श्वास सोडत ओंकार. शांती पठण. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. सावकाश दोन्ही हातांचे तळवे डोळ्यावर आणून टेकवा. डोळ्यांची उघडझाप करून घ्या. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या. दोन्ही हात सावकाश बाजूला आणायचे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर आणा. शरणागत मुद्रा करा. श्वास सोडत कमरेतून खाली जा. या विश्वनियंत्रक शक्तीला शरण जाण्याची भावना मनामध्ये ठेवायची आहे. उद्याच्या योगाभ्यासासाठी प्रेरणा घ्यायची आहे.
श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वरचा पाय सरळ करून घ्या, खालचा पाय सरळ करून घ्या, पायांची हालचाल करून घ्या. डावा पाय जवळ, उजवा पाय जवळ. चवड्यावर येऊन दंडस्थितीत यायचं आहे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत न्या. टाचा वरती उचलून घ्या. जो काही थोडाफार ताण शिल्लक राहिला असेल तो ह्या आसनात घालवून टाका. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली, वर्गविराम. आज नवीन जे लोक आहेत त्यांनी ओंकाराची पद्धत जाणून घ्यायची आहे. ओंकार योग्य रीतीने म्हणण्याची सवय लावायची आहे. आणि आजच्या योगाभ्यासामध्ये भरपूर लवचिकता वाढण्याकरता, पुढची आदर्श स्थिती घेण्याकरता जी आसनं आपल्याला करायची आहेत, पुढच्या आदर्श स्थितीमध्ये जायचं आहे त्याकरता आजच्या हालचाली अतिशय महत्त्वाच्या आहेत. पुन्हा रिपीट करून बघा आणि मला नक्की कळवा. हॅव अ गुड डे.